चेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी राहील हे लक्षात असू द्या. आपण सामने वाडा क्रिकेट असोसिएशनच्या नियमाने खेळतोय. दोन पंचही आपण थेट स्क्रीनवरनं पाहू शकतायत. मनोज दळवी आणि वाडा क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच जे आहेत मनोज दळवी आणि त्यांच्या समवेत निकेत मिसाळ हे दोन पंच आपण पाहतोय जे जोडले जातील पहिल्या मॅच मधनं. पहिला सामना जो नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आणि त्याच्या विपक्ष टीम SRK नारे या दोन संघाविरुद्ध असेल. स्पर्धा आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून पाहतोय. शिवकृपा मित्रमंडळ गातेस व DKP स्पोर्ट्स शिवकृपा पावनीपाडा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा सातत्यानं पाहत असतो आपण. या वाडा तालुक्यातनं जी एक अशी स्पर्धा आहे ती स्पर्धा खेळण्याकरता संघ जास्त असतात, मात्र आयोजकांना ही लिमिटेड संघ घेऊन ही स्पर्धा खेळावी लागते. दरवर्षी बऱ्याचशा संघांना या स्पर्धा खेळण्याकरता खूप वाट पाहावी लागते. एक भव्य दिव्य आयोजन शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम. थोड्याच वेळात आपण मॅचला देखील सुद्धा सुरुवात करतोय. नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे संघानं क्षेत्ररक्षण सजवलंय. तसेच पुढील समालोचन आपण दिनेश ठाकरे सरांचं धावतं वर्णन आपण मॅच मधनं ऐकणार आहोत. तत्पूर्वी आलेले सर्व मान्यवर त्यांचा या ठिकाणी शाही सन्मान व शाही सत्कार या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं मग ते उपस्थित मान्यवर अमोलजी पाटील असतील, सागरजी ठाकरे साहेब असतील, स्वप्नील पाटील असतील, मिलिंदजी बागुल साहेब असतील, खऱ्या अर्थानं सतत पाठीशी असणारी ही व्यक्तिमत्व आहेत. जेव्हा जेव्हा स्पर्धा घडवायच्या असतात त्यांचं सहकार्य खूप तोला मोलाचं असतं. सर्व मान्यवर जे सकाळच्या सत्रातनं वेळात वेळ काढून या स्पर्धेकरता उपस्थित झालेत. त्याला मॅच सुद्धा स्टार्ट करायची आहे. थोडी गाडी बाजूला घ्या, रिफ्लेक्ट होत असेल कदाचित. हॅलो, नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आणि SRK नारे या दोन बलाढ्य टीम मात्र आता एकमेकांच्या विरोधात मॅच मधनं आपण अनुभवणार आहोत. मॅच मधनं जो पहिला सामना जो आपल्या भेटीला येईल, खऱ्या अर्थानं थाटामाटात या स्पर्धेचं उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर मात्र ही स्पर्धा आता या पहिल्या मॅचचा जो सामना समोर आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. दोन टीम SRK नारे आणि टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे या वाडा तालुक्यातनं एक दोन बलाढ्य शक्ती आहेत एकमेकांच्या विपक्षात. आता इथून पुढे मात्र आपण खेळताना अनुभवणार आहोत. तसेच या स्पर्धेकरता उद्घाटनाकरता जे मान्यवर उपस्थित झालेत, अमोलजी पाटील साहेब उपसभापती वाडा पंचायत समिती, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करेन. दीपकजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी
सन्मान करायचा आहे. दीपकजी पाटील यांच्या शुभ हस्ते अमोलजी पाटील उपसभापती वाडा पंचायत समिती सतत या स्पर्धेच्या पाठीशी असणारे एक व्यक्तिमत्व. मॅचला देखील सुरुवात होती आहे. पण थेट स्क्रीनवरनं पाहू शकतायत या ठिकाणी अमोलजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शाही सन्मान मात्र होताना. तसेच पुष्पगुच्छ मायेची शाल व या स्पर्धेची आठवण म्हणून या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह जे आपण पाहतोय शिवकृपा चषक 2024 शाही सन्मान होतोय अमोलजी पाटील साहेबांचा. माजी उपसभापती सदस्य पंचायत समिती वाडा. त्यानंतर मी पुढील सन्मानाकडे जाईन. आमचे मान्यवर स्वप्नीलजी पाटील रॉकटेक कंपनीचे ओनर आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची विनंती मी करेन. रोहिदासजी पष्टे साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते स्वप्नीलजी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. माईची शाल तसेच पुष्पगुच्छ व या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी रोकटेक कंपनीचे ओनर स्वप्नीलजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान होतोय. टॉस बॉक्स देखील आपण पाहिला तर रोकटेक त्यांच्या माध्यमातून थेट स्क्रीनवर आपण पाहू शकताय. सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा यथोचित सन्मान होतोय स्वप्नीलजी पाटील साहेबांचा. तदनंतर मी आमच्या मान्यवर सागरजी ठाकरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. धनजी साने यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान सागरजी ठाकरे साहेबांचा करायचा आहे. स्पर्धेकरता मात्र सकाळच्या सत्रातनं उद्घाटनापासून मात्र हजेरी लावली आहे. हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा मी करेन कारण की आपला अमूल्य वेळ मात्र सातत्यानं देत असतात आणि या स्पर्धेचे पाठीशी असणार एक व्यक्तिमत्व आहे सागरजी ठाकरे. थेट स्क्रीनवर आपण पाहू शकताय. धनजी साने यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा शाही सन्मान केला जातो या ठिकाणी. तदनंतर ज्या गावच्या पोलीस पाटील आहेत कल्पिता कुमार पष्टे मॅडम त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करेन. कैलासजी पाटील तुमच्या शुभ हस्ते कल्पिता कुमार पष्टे मॅडम पोलीस पाटील आहेत गावच्या त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. माईची शाल तसेच पुष्पगुच्छ व या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आपण पाहतोय मॅडमचा या ठिकाणी गावच्या पोलीस पाटील आहेत कल्पिता कुमार पष्टे मॅडम त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मी पुढील सन्मानाकडे जाईन. विधी विकास पाटील मॅडम ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची विनंती करेन मी सचिन पाटील साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते मॅडमचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विधी विकास पाटील मॅडम ग्रामपंचायत सदस्य त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. सचिनजी पाटील यांच्याकडनं तो शाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. विधी विकास पाटील मॅडम आहेत ग्रामपंचायत सदस्य. मॅडम सुद्धा देखील सकाळच्या सत्रात उपस्थित राहिल्या. उद्घाटनाकरता आपण पाहिलं शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. तदनंतर दिव्या दीपक गोतारणे मॅडम आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत मॅडम त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. मी आतिश यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते याही मॅडमचा या ठिकाणी यथोचित सन्मान जो केला जाईल. आतिश मंडळाचे सदस्य आहेत आतिश त्यांच्या शुभ हस्ते मात्र मॅडमचा सन्मान होतोय. दिव्या दीपक गोतारणे मॅडम सदस्य आहेत ग्रामपंचायतच्या.
तदनंतर नितीनजी शिंदे ग्रामस्थ या मंडळाचे राहुल पष्टे त्यांच्या शुभ हस्ते मात्र नितीनजी शिंदे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. सन्मानाकडे जाणार आहोत. नंदकुमारजी खिराडे साहेब त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जाईल. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार असं म्हटलं जातं की अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यानंतर नंदकुमारजी खिराडे साहेबांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. तदनंतर पुढील सन्मानाकडे जाऊयात आपण. मान्यवर दिलीपजी ठाकरे साहेबांचा यथोचित सन्मान करण्याची विनंती. रोशन त्यांना मी विनंती करेन, रोशन गावित यांच्या शुभ हस्ते दिलीपजी ठाकरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. तदनंतर दीपकजी पाटील यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी अजय याला विनंती करेन की तुझ्या शुभ हस्ते दीपकजी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून या स्पर्धेकरता उपस्थित राहिले दीपकजी पाटील माईची शाल व तसेच सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तदनंतर पुढील सन्मानाकडे जातोय मी. रोहिदासजी पष्टे साहेबांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. विकासजी पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल रोहिदासजी पष्टे साहेबांचा. जिजाऊ अध्यक्ष सचिनजी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची विनंती मी धनेश साने यांना करेन की तसेच मोसीद अन्सारी सुद्धा उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. प्लीज स्टेजवर येण्याची विनंती करायची आमच्या मान्यवर आहेत. मोसीद अन्सारी साहेब वेलकम वेलकम सुस्वागतम. मोसीदजी अन्सारी त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान सर्वप्रथम होतोय. धनेशजी साने यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. मोसीद अन्सारी साहेब सकाळच्या सत्रात उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. बरेचसे मान्यवर या स्पर्धेकरता मात्र भेट देतील येत्या काही दिवसातच. भव्य दिव्य स्पर्धा वाडा तालुक्यात आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक शिवकृपा चषक म्हटलं की एक खूप मोठी स्पर्धा सातत्यानं वाडा तालुक्यातनं नाव घेतलं जातं या स्पर्धेचं. तदनंतर
सचिनजी पाटील साहेबांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी हार्दिक याला विनंती करेन की तुझ्या शुभ हस्ते तो सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हार्दिकच्या शुभ हस्ते सचिनजी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. त्यानंतर आपण जाऊयात मॅच मध्ये. इथून पुढे धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ कॉमेंटेटर या वाडा तालुक्यातनं दिनेशजी ठाकरे सरांचा. थँक्यू. तर निश्चितच आपण एक चांगली लढत पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम सुरू झाला. आज सकाळीच उद्घाटन झाल्यानंतर पहिला सामना आपल्या नजरेत पाहायला मिळतोय. या दोन संघामध्ये अतिशय जबरदस्त आहे तडकाफडकी. मात्र सुरुवात पाहतो आपण. सुरुवातीला निश्चितच गांधरी संघाने सुरुवात चांगली केली, परंतु या षटकात आपण पाहतोय की धावा मात्र निश्चितच पहिल्या दोन चेंडू चांगल्यानंतर पुढचा मात्र दोन चेंडूवर चांगली धावा आल्यात फलकावर. आणि या षटकाराने संघाची धाव संख्या पोहोचली ती 16वर. 5 चेंडूचा इथे खेळ संपतोय. निखिल भोईर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गांधरी संघाकडून प्रथमतः मात्र नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर फिल्डिंगला पसंती देताना आपण पाहिलं असेल हे दोन फलंदाज सध्या मैदानात खेळत असताना अकमल सामना करतील षटकातील अंतिम चेंडूचा. याचा पुन्हा एकदा चांगल्यापैकी चेंडूला मात्र अगदी हवेची सफर करून दिली आणि आणखी एक चेंडू समालोचक कक्षाला सलामी देतोय. लगातार बॅक टू बॅक दोन षटकाला आहेत आणि पृथ्वीकडून थोडंसं बिघडलं निखिल यांचं. जो षटक इथे संपताना 2 षटकाचा खेळ संपला. तर निश्चितच चांगली ती सुरुवात आपण पाहतोय, कारण या षटकामध्ये जर धावा पाहिलं तर 18 तब्बल आल्यात. 2 षटका ठोकल्यानंतर थोडंसं पृथक्करण बिघडलं आणि इथून मात्र बघितलं तर आता संघाची गड फलंदाज बाद झाले. ते एकंदरीत 3 फलंदाज माघारी परतले. 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत SRK संघाची धावसंख्या पोहोचले ती नारे संघाची आतापर्यंत 22 धावा, म्हणजे निश्चित चांगली सुरुवात. 11च्या गतीने धावा आल्यात फलकावर. तरी क्रिकेटचा महासंग्राम आपण नेहमीच क्रिकेटचं आकर्षण असतं क्रिकेट रसिकांना. ते या स्पर्धेचं शिवकृपा अर्थातच शिवकृपा DKP अतिशय सुंदर ही स्पर्धा, सुंदर नटलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. आणि षटकाला सुरुवात होत असताना तिसऱ्या षटकाचा हा पहिलाच चेंडू आपण पाहतोय. वेग जाधव जे पुनश्च आपला मात्र हे दुसरं षटक सुरू करतायत संघात मार्फत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर एक फुल टॉस चेंडू होता. तर इथे एक बक्षीस येते बघा. नारी संघाच्या कुठल्याही फलंदाजांनी लगातार मात्र चांगले षटकार ठोकले. हॅट्रिक मारल्यास अप्रोज यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागलं गेलं आहे. बघूया यापुढे प्रत्येक हॅट्रिकसाठी असेल ते नारे संघाकरता. तर निश्चितच चांगली इथे पण खेळ पाहतोय. दोन्ही संघाकडून एक भरीव कामगिरी होती आहे. आणि पुढचा चेंडू थोडासा मात्र लोअर फुल टॉस होता. चेंडू थोडासा ऑफस्टम्प सोडून निघत होता मागे आणि ज्यावर फलंदाज त्याने एक धाव निश्चित घेताना आपण पाहतोय. याच एकेरी धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील वाढ होताना आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती 24वर 24. 5 षटकांचे आपण हे सामने पाहतोय. अर्थातच WCच्या अंतर्गत आज वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आज आपल्याला वाडा तालुक्यातील संघ पाहायला मिळतील. आजचा पहिला दिवस आणि सातत्याने ही स्पर्धेचं अगदी आकर्षण प्रत्येकालाच असतं. तर अनेक आमचे प्रेक्षक वर्ग अगदी वर्षभर वाट पाहत असतात या स्पर्धेची. बऱ्याच हा पुढचा चेंडू या सोलोवर पुन्हा एकदा चांगला चेंडू मारला गेला. अगदी वेगवान चेंडू टाकला गेला होता. फलंदाज पूर्णपणे बंदिस्त करणारा चेंडू होता. तसेच रोहित पाटील गौरापूर यांच्याकडनं बाबू याच्याकरता कॅश प्राईज 500 रुपये. 3 विकेट आपल्या ओव्हरमधनं जर घेतले तर निश्चितच बक्षिसांचा बघा आपण ही रक्कम नक्कीच वाढत जाणार आहे, कारण सतत 6 दिवस या स्पर्धेचा महासंग्रामाला इथे पाहायला मिळेल या सुंदर भव्य दिव्य अशा मैदानातून. आणि पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू किंचितसा वरून गेला आहे आणि दिशा थोडीशी भटकली गेली. म्हणावं लेग स्टंप सोडत असता चेंडूवर नियंत्रित मारा केला नव्हता आणि त्यामुळे पंचांनी इथे मात्र दक्षतेने मात्र वाईड घोषित केला आहे. या वाईडनेच धावसंख्येमध्ये देखील एकने वाढत होताना धावसंख्या पोहोचली 25वर 25. बघता बघता एक चांगली स्कोरला आकार येऊ लागला आहे. सुरुवातीला अगदी पहिला सेल चांगले धक्के दिले होते. 2 गडी बाद करताना ते विवेक जाधव यांनी पहिल्या षटकामधून सुंदर गोली केली होती. त्यानंतर मात्र अगदी हबी झाला संघ.
मिडल ऑर्डरचे फलंदाज चांगला असतो, अगदी जमीची बाजूने आपण पाहतोय की चांगला खेळ जबाबदारीने खेळताना आणि पुढच्या चेंडूवर हलक्या हाताने चेंडूला सॉफ्ट हँडल खेळताना मात्र चेंडू मिड ऑन रिझनला अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल धाव, एक धाव सुद्धा किती महत्त्वाची असते आपण हे सामन्यातून नेहमीच पाहतो. अशा वेळेस तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकातले विचार केले तर आतापर्यंत चेंडू संपलेत ते 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. म्हणजे आपला कोटा जो पूर्ण करण्यासाठी विवेक जाधव यांना पुढचे 2 चेंडू हातावे लागतील. परंतु इथं पण ही चांगली जमलेली जोडी 3 फलंदाज लवकर बांधल्यानंतर अजमल यांनी चांगल्यापैकी सावरलं आहे आणि त्यानंतर षटकातून पुढचा चेंडू याचं थोडासा लोअर फुलटॉचा आपण तो चेंडू बॅटची कडा घेऊन निघाला होता प्राय स्लिपला आणि चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी झालं. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. षटकातले 5 चेंडू संपलेत, परंतु चांगली ही गोलंदाजी आपण होते विवेक जाधव यांच्यासाठी. हे नेहमीच लकी ठरलेलं मैदान आहे, कारण या मैदानात त्यांनी अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी खूप मोठा रेकॉर्ड बनवला होता. त्या अगोदरच्या स्पर्धेतसुद्धा त्यांनी खूप चांगल्यापैकी इथे खेळी केली होती आणि नक्कीच त्यांच्यासाठी हे अतिशय आवडतं मैदान त्यांचं आहे. आणि भावेश पवार यांनी सुद्धा या स्पर्धेविषयी विशेष खूप कौतुक केलं होतं की सर्वात तालुक्यातली गर्दी जर पाहिजे असेल तर आपण अतिशय मैदानात शिवकृपा पाहण्यासाठी जा. दरम्यानल्या निश्चितच इथे षटकातील अंतिम चेंडू देखील खूप चांगला हाताळल्यानंतर षटक संपलं गेलं आणि 3 षटकाचा इथे खेळ संपतोय. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहिलं असेल SRK नारे संघाला आत्तापर्यंत गडी मात्र तिच्या 3 फलंदाज बाद होताना धावसंख्या स्थिरावली फलकावरती 26 वर 26 पर लॉस ऑफ 3 विकेट. तर अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. यंदा सुद्धा आम्हाला प्रथमच या स्पर्धेमध्ये जी संधी दिली आहे त्याबद्दल धनेश साने आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी खास इथे धन्यवाद व्यक्त करेन की अशा स्पर्धेत आम्हाला सुद्धा उत्सुकता होती कधीतरी आपल्याला समालोचन करण्याची संधी मिळेल आणि ती संधी आज मात्र इथे मिळाली या स्पर्धेमधून. त्याबद्दल निश्चितच त्यांचं खूप खूप असं गोड आम्ही कौतुक सुद्धा करतोय. आणि त्यानंतर आपण जातोय पुढच्या या षटकाकडे. चौथ्या षटकाला जी सुरुवात आहे गांधरे संघाकडून बघूयात गोलंदाजीमध्ये बदल होतोय, कारण आपल्याला 5 षटकं टाकण्यासाठी किमान 4 गोलंदाज वापरावे लागेल. त्यामुळेच थोडासा बदल कशाप्रकारे होईल बघूयात. तिसरं गोलंदाज कुठला वापरला जातोय याकडे सर्वांचं इथे लक्ष लागतं आहे. तर टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहतोय. सध्या आमदार चषक जी स्पर्धा किरोलीची अतिशय भव्य दिव्य स्पर्धा ती देखील पाहतो आपण. ती आज इथे संपणार आहे आणि त्यानंतर आज या स्पर्धेला खऱ्या त्याने सुरुवात इथे झाली. तर सातत्याने आपण पाहिलं होतं पहिले 3 दिवस वाडा तालुका क्रिकेट स्पर्धा असणार आहे, त्यानंतर इथला विभागासाठी स्पर्धा असेल मोज विभागामध्ये तो 4था दिवस आणि 5वा दिवस ग्रामीण संघासाठी एक गाव एक फॉर्मॅट असणार आहे ओपन आणि शेवटच्या दिवशी म्हणतो ऑल इंडिया ओपन. अशा एकंदरीत 6 दिवसीय स्पर्धेचा हा क्रिकेटचा महोत्सव असेल. क्रिकेटचा हा महासंग्राम जो आपल्या भेटीला नक्कीच इथल्या कातीसकरांनी आणला आहे. विशेषतः शिवकृपा DKP स्पोर्ट्स आणि DKP पाहुणीपाडा या खूपच सुंदररित्या त्यांनी आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं. तर निश्चितच मयूरसारखा गोलंदाज आपण होते गोलंदाजी मार्गवर असेल तो 4थ्या षटकाकरता आणि समोर फलंदाज मैदानात तयार होत आहेत ते अकमल, ज्यांनी आतापर्यंत 2 चांगले षटकार ठोकले, एक चौका ठोकून एक चांगली इनिंग साकारून दिली आहे. आतापर्यंत खूप मोठी जबाबदारी घेताना संघाला एक चांगल्या स्थितीत नेलेला. ते आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर निश्चित 26 धावा 3 गडी बाद आणि त्यानंतर या षटकातून मयूर यांचा सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर विकेट मारणे सुरू करण्यासाठी सज्ज होताना 5 संपलाचा रनअप. पहिला चेंडू अगदी पाय टाकला होता निश्चितच चेंडू मात्र त्यावर अगदी धडाकेबाज खेळ केला गेला आहे आणि चेंडूला सरळ नेले ते सीमेपलीकडे षटकार करते. अतिशय उत्तुंग षटकार गेला आहे, गगनचुंबी षटकार. थँक्यू DJ. आपण आता अतिशय चांगले खेळ मात्र आता हे 2 फलंदाज करू लागले. थोडासा दबाव निश्चित सुरुवातीला होता पण तो दबाव आता हटवला जातो कारण दोन्ही फलंदाज अगदी पूर्ण लयात आलेत. चांगल्यापैकी घेऊन पाहिलं असेल नुकताच दुसरा षटकार ठोकला जरजजांनी आपल्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या वाढवली आतापर्यंत ती धाव फलकावर 32 या अंकावर 32. 3 बाद 32. 3 फलंदाज लवकर सुरुवातीलाच बाद झाले होते आणि त्यानंतर कुठेतरी असं वाटत होतं की संघ मागे पडेल, परंतु त्यानंतर हे सावरण्याचं काम मात्र केलं ते अकमल आणि रजा यांनी आणि त्यामुळे संघाची चांगली स्थिती आता आपण पाहतोय. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्वागत झालं मयूर यांचं षटकाराने. त्यानंतर षटकातला पुढचा चेंडू पुणे एकदा सामना करतील फलंदाज. यावेळी थोडंसं कमी गती चेंडू पाहिला चेंडूला थोडंसं पुढ्यात ठेवला होता आणि इथे नेलं सरळ एसटी मागे डॉट स्वरूपात. तर चांगली लाईन इथे पकडता येतं कारण सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी पाहतोय. पाटा खेळपट्टीवर अनेक रेकॉर्डसुद्धा होत असतात आणि अशा वेळेस मात्र एक चांगली ही लढत सध्या आपल्या भेटीला आली. प्रेक्षकांची संख्या खऱ्या इथे खूप वाढत असते दर दिवशीच आणि आजचा पहिला दिवस निश्चितच आज होत आहे की निश्चित प्रेक्षकांची संख्या वाढत चालली. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत इथे करतोय. सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक चांगलं लाईव्ह पाहायला मिळते टेनिस क्रिकेटच्या मजा या स्पर्धेमधून. तर या षटकातून तिसरा चेंडू
याचा पुन्हा एकदा मात्र ओरपी चेंडू मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा घेताना चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, ते सीमे पलीकडे षटकारा करता 6 धाबा. थँक्यू डीजे भूषण पाटील, डीजे ब्राह्मणगाव. अतिशय सुंदर संगीत त्यांचं देखील आपण ऐकलं प्रेक्षकांच्यासाठी, मनोरंजनासाठी. परत इथे पण पाहिलं असेल तर या षटकाने संघाची धावसंख्या पोहोचली होती ती 38 वर 38. निश्चितच या षटकात थोडीशी कमी तर काही चेंडू लूज मिळतात, त्याचा पुरेपूर फायदा मात्र फलंदाज अकमाल यांनी उचलला आहे आणि 2 चांगले षटकार ठोकलेत या षटकांमधून. त्यामुळे थोडीशी कुठेतरी चिंतेची बाब म्हणावं लागेल गांधरी संघासाठी, कारण आतापर्यंत चांगली सुरुवात होती, परंतु त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये पाहिलं असेल की चांगल्यापैकी मधली जी फळी आहे मैदानातून संघाची ती चांगले खेळ करताना चांगला स्कोर उभा करून दिला आतापर्यंत खेळामध्ये. धावसंख्या 38-38. चौथं षटक सध्या सुरू असताना 3 चेंडू संपलेत षटकातले. तर कुठेतरी नक्कीच मयूर यांना एक चांगली गोलंदाजी इथे करणं गरजेचं असेल संघासाठी आणि त्यामुळेच बघूयात पुढचा चेंडू कशा हाताळतील या षटकातून. चौथा चेंडू थोडंसं पुन्हा एकदा वरपी मिळतोय आणि पुन्हा एकदा मात्र 2 षटकांमधून खूप मोठा गॅप, त्याचा फायदा घेताना स्वेअर लेगून चेंडू निघतोय, तो यावेळी चौकारा करता 4 धावा. थँक्यू. तर धावसंख्या पोहोचली त्यामुळे ते आता परत खेळामध्ये 42 धावा, 42 रन ऑन दी बोर्ड. 3 बाद 42 धावा फलक लागल्यात. बघता बघता एक चांगली टोटल पण पाहतोय आणि कॅप्टनने म्हटलं होतं त्याप्रमाणे मला साधारणतः 50 ते 60च्या धावसंख्या न्यायची आहे आणि त्या दृष्टीने मात्र वाटचाल ही ते होऊ लागली संघाची, ती अर्थातच SRK नारे संघाची, कारण हे दोन्ही फलंदाज अगदी दाद देत नाहीत कुठल्याही प्रकारची. निश्चित चांगल्यापैकी खेळ करू लागलेत. मग ते राजा असतील, अकमल असतील, 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे 2 फलंदाज भरीव कामगिरी संघासाठी करत असताना या षटकातले 4 चेंडू संपले गेले आणि धावसंख्या 3 बाद 42. तर मंडळाचे सदस्य तुषार दळवी यांचं इथे आगमन होतंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर पुढचा चेंडू थोडासा लोअर फुलटास, निश्चित हळूहळू गतीने चेंडू हाताळला होता आणि त्यावर फलंदाज कुठेतरीच नक्कीच चेंडू खेळण्यामध्ये कुठेतरी कसर राहिली आणि दरम्यान एक सिंगल धावली, ती धाव फलकावर. धावसंख्येमध्येच वाढ होताना धावसंख्या आता 43-43. षटकातील अंतिम चेंडू खेळ ते बाकी राहतोय. चौथ्या षटकातून आपण मयूर यांची गोलंदाजी कुठेतरी निश्चितच थोडीशी मात्र स्वेअर झाली असं म्हणावं लागेल, कारण या षटकात धावा भरपूर आल्यात. त्यानंतर अंतिम चेंडू 2 षटकार आले, 1 चौकार आला आणि षटकातला अंतिम चेंडू होता. यास पुन्हा एकदा नाईस बॉलिंग पाहायला मिळालं. लगातार 2 चेंडू खूप सुंदर हाताळताना मात्र इथे षटक संपवलं आहे. अखेरकार मात्र इथे चौथ्या षटकाचा खेळ संपला. 4 चेंडू संपताना, 4 षटकं संपताना आतापर्यंत संघाची धावसंख्या निश्चितच स्थिरावली फलकावर, ती 43 धावा. इथे षटक क्रमांक 4ची सांगता. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी राहिला आहे. बघूयात गांधरी संघाकडून चौथं षटक आता हाताळलं गेलं, परंतु त्यानंतर 5वं षटक कुठल्या गोलंदाजाकडे दिलं जाईल, कारण आतापर्यंत 2 षटकं हाताळले. विवेक जाधव यांनी 1 षटक मयूर यांनी हाताळलं, नंतर 1 षटक निखिल भोईर यांनी हाताळलं आहे. असे 3 गोलंदाज त्यांनी वापरलेत, परंतु अंतिम षटक जे विचारमेनी होताना आपण पाहतोय पुढचं षटक हाताळलं जाईल. टॉस बॉक्स मध्ये टीम SP बिलोशी आणि टीम सांगे बरोबर एका इनिंगचा खेळ झाला की दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. टीम SP बिलोशी आणि टीम सांगे बरोबर एका इनिंगचा खेळ झाल्यानंतर इथून पुढे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, सर्व टीम एका इनिंग नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. प्रत्येक वेळेस टीम SP बिलोशी आणि टीम सांगे बरोबर या षटकानंतर टॉस बॉक्स मध्ये असं यायचं आहे. ओव्हर टू दिनेश ठाकरे सर. थँक्यू. मीटिंग अजिबात नको बघा मित्रांनो, आपल्याला 5 षटकासाठी अवधी दिला, त्या अवधीमध्ये आपल्याला बरोबर ती 5 षटकं पूर्ण करायची आहेत, अन्यथा नक्कीच तुम्हाला इथे डिसिप्लिन पाळणं गरजेचं राहील. तर अंतिम षटकाकडे आपण जातोय. निश्चितच षटकाला जी सुरुवात होते ते येत आहेत आकाश सारखा एक चांगला अष्टपैलू हा खेळ आहे संघाचा. अनेक नवीन चेहरे आपण पाहतो गेल्या 2-3 वर्षामध्ये गांधरी संघासाठी खूप उपयुक्त ठरले आहेत.
आणि पाहूयात या षटकामध्ये कशा प्रकारची सुरुवात इथे करतील ते आकाश. पहिला चेंडूला उडून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू जास्त उंची देण्यात जातोय. बघूयात इथे शतक निश्चित लक्ष ठेवून होते ते चेंडूवर आणि सहजतेने हा झेल टिपताना पहिली सफलता इथून मिळते आकाश आपल्या या षटकामध्ये आणि संघाचा चौथा गडी बाद. थँक्यू डीजे. तसेच राहुल पाटील विलशी गावचं व्यक्तिमत्व आहे. सतत राहुल भोईर विलशी गावचं व्यक्तिमत्व तेही इथे उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. धनेशजी साने यांच्या अगदी जवळचे मित्र. वेलकम वेलकम. ओव्हर टू दिनेश सर. तर नवीन फलंदाज आले ते शारीम. आतापर्यंत 4 फलंदाज माघारी परतलेत संघाचे आणि नवीन बॅटर आता आपण शारीम यांना पाहतोय. षटकातून खेळतील तो पुढचा चेंडू. यावेळेस आल्याला त्यांनी देखील सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चेंडूने उंची गाठली. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आणि अतिशय सुंदर झेल. लगातार बॅक टू बॅक 2 चांगले फटके मात्र मारण्याच्या नादात 2 फलंदाज माघारी परतलेत. तर गोलीतला बदल मात्र नक्कीच कांद्रे संघाच्या पथ्यावर पडतोय, कारण सुंदर अशी गोली पण पाहतोय आकाशांची. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करून त्यांनी कुठेतरी नक्कीच संघाला एक चांगली आशा दाखवली. चांगल्यापैकी आपण गोलंदाजी करतोय, कारण विकेटची हॅट्रिकची संधी असेल. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 43 धावा 43. 5 फलंदाज माघारी परतले संघाचे. 5 बाद 43. हॅट्रिकचा चेंडू पाहूयात कशा प्रकारे हाताळला जातोय आणि थोडासा मात्र चेंडू बाहेर पडत होता. निश्चितच पंचांनी हे वेधलं आणि त्यावर पंचांनी उशिरा केला. तो वाईट स्वरूपात एक धाव वाढली गेली संघासाठी. निश्चितच चांगलं त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं सुरुवातीला, परंतु त्यानंतर इथे कुठेतरी चुकी करून बसलेत गोलंदाज आणि त्याचाच फायदा मात्र संघाला होत असताना 1 धावेने संघाची वाढ झाली ती 44. पुढचा चेंडू मिस टायमिंग झाला. चेंडू हवेत असताना तिथे प्राइस स्लिपला सुंदर झेल आणि तिसरी सफलता मात्र देत आहेत या षटकामध्ये ते आकाश. अतिशय सुंदर ही नमुनाचा गोलंदाजीचा अगदी जबरदस्त फलंदाज खेळण्यासाठी भाग पडत असताना मात्र इथे विकेट आली. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय अगदी रायगड असेल, ठाणे जिल्हा असेल किंवा पालघर जिल्हा असेल, आज क्रिकेटचं आणि क्रिकेट जिकडे जिकडे पाहायला मिळतंय आणि वाडा तालुका देखील कमी नाही आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्या तालुक्यात देखील होऊ लागल्यात. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये वाडा तालुक्याचं देखील नाव आता मोठं होऊ लागलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू मात्र वाईट स्वरूपात इथे आपण पाहतोय आणि धावसंख्या 1ने वाढताना पोहोचते फलकावर. ती 45 धावा 45 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. 6 बाद 45. षटकातून पुनश्चित मात्र हा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज थोडंसं राऊंड विकेट मारेल पण पाहतो गोलंदाजी करताना ते आकाशांना. निश्चितच चांगली यावेळेस गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण या षटकात त्यांनी 3 सफलता आतापर्यंत मिळवल्यात आणि मधली फळी पुन्हा एकदा कापून काढण्याचा मात्र प्रयत्न केला आहे चांगल्यापैकी गोलंदाजी करताना. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू जास्तच बाहेर नाही तर सफल होण्याचा प्रयत्न होता, परंतु बघितला तिथे फलंदाज स्ट्राईक चेंज करण्याच्या नादात मात्र इथे आपले विकेट गमवावी लागते, परंतु वाईट चेंडू असल्याकारणाने 1 धाव जरूर संघासाठी वाढली. 1 फलंदाज बाद झाला.
तर दिनेश बाद झाल्याचं सुरुवातीलाच 0वर बाद झाले आणि त्यानंतर नवीन फलंदाज ते कपिल, परंतु आणखी एक चेंडू वाईट पाडून पाहतो. या षटकात जरूर चांगली गोली गेली, परंतु चेंडू अस्त्र देखील अतिशय हाताळले गेले आहेत. स्वेर मारा थोडासा झाला आहे, तो आकाशाच्याकडून काही चुका होत आहेत, त्या चुका त्यांना टाळणं गरजेचं असेल, कारण इथे एक धाव वाढत असताना संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर आतापर्यंतच्या खेळामध्ये ती 7 गडी बाद 47 धावा 47. पुढचा चेंडू अगदी निखिल भोईर तिथे पाहतोय चांगल्या सुंदर फिल्डिंग करताना, पण तो फेक उशिराने होत असताना मात्र इथे फलंदाज दुसऱ्या बेससाठी आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या बरोबर आता पोहोचले फलकावर ती 49 धावा 49. तर 7 बाद 49. चला टीम सांगे कुठे असेल, बरोबर 5 षटकानंतर इथे टॉस बॉक्स पर्यंत तुमचा कर्णधार असला पाहिजे. टीम सांगे, टीम बिलोशीचा इथे कर्णधार उपस्थित आहे. अंतिम चेंडू या षटकामधून आपण अगदी कव्हर ड्राईव्ह सुंदर मध्ये पाहिला तो अगदी बॅकवर्ड पॉईंटला चेंडू तिथे स्टॉप केला गेला आहे आणि तोपर्यंत फलंदाज सहजतेने इथे दुसरी धाव देखील मिळवत आहेत आणि तिसऱ्या धावेचा विचार असताना मात्र इथे फलंदाज बहुधा बाद होतील धावशी स्वरूपात. परंतु इथे पण पाहतो की षटकात खेळ संपला गेला आहे. 5 षटकांचा खेळ संपताना इथे मात्र SRK नारे संघाची धावसंख्या पोहोचली फलकावर ती बरोबर 51 धावा 51 आणि त्यासाठी त्यांनी गडी गमावलेत आतापर्यंत संघाचे. ते एकंदरीत 8 फलंदाज माघारी परतले संघाचे. 8 बाद 51 धावा म्हणजे 52 धावांचं लक्ष असेल विजयाकरता ते गांधरे नवचेतन संघापुढे. तसेच ग्रामपंचायतच्या सदस्य मॅडम ज्या आहेत विधी पाटील आणि दिव्या गोतारणे मॅडम, त्यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. या ठिकाणी आपण पाहणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. चला टीम सांगे कर्णधार यायचा लवकर. टीम सांगे आणि त्याच्या विपक्षात टीम SP बिलोशी राहुल भोईर जे कर्णधाराच्या भूमिकेतनं सोडले जात आहेत. मान्यवर देखील इथे उपस्थित होतील, दिव्या मॅडम आणि तसेच त्यांच्या समवेत विधी मॅडम. टीम सांगे माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल त्याला बी फास्ट थोडी घाई करा. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार सोडले गेलेत. SP बिलोशी आपण पाहतोय राहुल भोईर कर्णधाराच्या भूमिकेतनं. मॅडम देखील सुद्धा आल्यात टॉस बॉक्स मध्ये. टॉस या ठिकाणी केला जाईल टीम सांगे आणि टीम SP बिलोशी. आजच्या स्पर्धेतला हा दुसरा सामना जो आपल्या भेटीला येईल. कॉल SP बिलोशी कडनं दिला जाईल. राहुल भोईर कडनं कॉल दिला मॅचचा. काटा कॉलिंग दिलंय छापा. मी नंतर आधी विनंती करेन की स्टेजवर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तदनंतर मी जातोय टीम सांगे ज्याने टॉस जिंकलाय. तुमचा टॉस जिंकल्यानंतर तुमचा डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. समोर SP बिलोशी सारखा एक वाडा तालुक्यातला एक बलाढ्य संघ आहे. त्या संघासोबत किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 45-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ओके, 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुला शुभेच्छा असतील. तर पूर्वी मी राहुल भोईर SP बिलोशी टीमच्या कर्णधाराकडे जातोय. जर तुम्ही टॉस जिंकले असते तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग असतं. ओके, तर आता तुमच्या विपरीत डिसिजन झालाय. तर तुमच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे. तर किती धावा आखण्याचा तुमचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंग मधनं? 55 ते 60 पर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. ओके, तर 55 ते 60 धावांपर्यंत पोहोचायचे असे कोणते बॅटर आहेत जे आज या मैदानावरनं एक चांगला खेळ करू शकतात असं तुला वाटतंय? मुकेश, प्रियेश, बाबू, निखिल. ओके, तर या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल तुझे 2 शब्द किंवा तुझे 2 मनोगत व्यक्त करायला मी तुला विनंती करेन. चिव ट्रॉफी वाड्यातील एकदम अतिशय छान ही ट्रॉफी आहे आणि खास करून धनेश साणे आणि टीम जे दरवर्षी आयोजन करतात त्यामुळे या ग्राउंडवर जी पब्लिक क्राऊड असतो ते पूर्ण वाड्यामध्ये मला वाटते बघायला भेटले नाही. आमची पण नाईट ट्रॉफी होते पण तिथे सुद्धा एवढा क्राऊड नसतो. नाईट ट्रॉफी असून सुद्धा पण शिवकुबा ट्रॉफीसाठी जो क्राऊड असतो पब्लिकचा तो अतिशय उत्साहित असतो. येस, नक्कीच. कारण की वाडा तालुक्यातली ही ट्रॉफी अशी आहे ना जी जिच्या ट्रॉफी खेळण्याकरता बरेचसे संघ आतुरतेनं वर्षभर वाट पाहत असतात. जी शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. आणि जाऊयात आपण मॅच मध्ये. समोर जो सामना चालू आहे नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आणि त्याच्या विपक्षात SRK नारे.
तर पुन्हा एकदा सवयात मॅच मध्ये एका इनिंगचा जो खेळ झाला त्यातनं जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 51, म्हणजे 52 धावांचं टार्गेट आहे. तर ते टार्गेट आता इथून पुढे चेस करण्याकरता 2 बॅटर मैदानात दाखल झालेत. आपण पाहतोय निखिल भोईर या वाडा तालुक्यातला एक तंत्रशुद्ध फटके खेळणारा बॅटर, एक ऑलराऊंडर खेळाडू. या वाडा तालुक्यातनं एक ऑलराऊंडर खेळाडू मधला एक महत्वाचा खेळाडू ज्याचं नाव सातत्यानं घेतलं जातं तो निखिल भोईर. बॅटिंग ट्रान्सफर त्याच्या साथीला बॅटर मैदानात आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडकडनं महेशला. तर गोलंदाजी ट्रॅकवर ना गोलंदाज साईराज खतीब आणि मिराज खतीब यांच्या माध्यमातून जी LCD या मॅन ऑफ द सिरीज करता जी आली आहे तो साईराज. मात्र पहिला चेंडू स्टेट ड्राईव्ह न येतोय फटका, चेंडू जातोय ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार, आलेला दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. तर साईराज खतीब याच्यावर मात्र पहिल्या चेंडूवर काउंटर अटॅक केला जातोय जिथनं ड्राईव्ह न फटका खेळला निखिल भोईर. आपण पाहतोय बॅटिंग ट्रान्सफर ना नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडासा शफल झाला, चेंडूला 38 सर्कलच्या डोक्यावरनं मात्र तिकडनं उडवलाय. तत्पूर्वी चेंडू बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार निखिल भोईरच्या बॅटमधनं. तर समोर जो साईराज खतीब आपण पाहतोय, साईराज खतीब आणि मिराज खतीब यांच्या माध्यमातून जी LCD या शिवकृपा चषक मध्ये 2024 त्या चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून ते पारितोषिक असेल. जे साईराज खतीब तोच गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटनं फटका खेचायचा होता, तो त्या मनस्थितीत नव्हता जिथनं चेंडू यष्टीरक्षक इबादच्या हातापर्यंत जाऊन पोहोचलाय. डॉट बॉल येतोय, निर्धावची उद्घोषणा होतीये. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा आहे. समोर निखिल भोईर, चेंडू क्रमांक 4, पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह न फटका खेचलाय, चेंडू जातोय षटकारा करता 6 धावांकरता, दर्जेदार स्ट्रोक बाय निखिल भोईरच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. जे गांधऱ्याचे बाहेर खेळाडू बसलेत त्यांनी पवेलियन बॉक्स मध्ये बसायचं आहे, लक्षात असू द्या. बाहेर कोणीही फिरू नका. एक मोठं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जी स्पर्धा खऱ्या अर्थानं या पद्धतीनं चातक पक्षी पावसाची वाट पाहतो ना, वाडेकर खऱ्या अर्थानं या ट्रॉफीची वाट पाहत असतात. शिवकृपा चषक 2024. नेक्स्ट बॉल डिफाईन लेगला खेळायचं होतं जिथनं आणखीन एक डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. तरी निर्धाव चेंडू येत असले ना तरी मात्र एका बाजूने निखिल भोईर अटॅक मात्र सातत्यानं ठेवतोय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आलाय. तर धावसंख्या जर पाहिली तर 14 लागली आहे स्कोर कार्डवर, म्हणजे इथून पुढे अजूनही एक अंतिमचा चेंडू या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातनं कधी परिवर्तन, हे खूप महत्वाचं आहे. जिथनं कॉलिंग नव्हता दोघांमधला, मात्र थांबवलं महेशनं की चोरटी धाव नकोय. तत्पूर्वी एका षटकाचा खेळ झालाय. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा. 1 ओव्हर नंतर एक संधी देऊया तिच्या मास्टरला. थँक्यू डीजे. तसेच प्रशांतजी गोतारणे साहेब सुद्धा उपस्थित झालेत. माझे सरपंच विद्यमान सरपंच आहेत. तसा जर पाहिलं तर शिवकृपा कातेश जी आपण ही स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धेच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व आणि आयोजक आहेत, एक उत्तम आयोजक प्रशांतजी गोतारणे साहेब, ते देखील उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेकरता खऱ्या अर्थानं
बरेचसे मान्यवर उपस्थित होतील. एक मोठी स्पर्धा आहे वाडा तालुक्यातनं. एक शिवकृपा चषक म्हटलं की एक मोठं नाव आणि मोठी स्पर्धा म्हणजे दिग्गज खेळाडू या मैदानापर्यंत येऊन पोहोचत असतात. ही ट्रॉफी खेळत असतात. सेकंड ओव्हर मधनं होती या सुरुवात. पहिल्या चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न, जिथनं रजा चेंडूचा पाठलाग, रजाला चेंडू फील्ड करेल त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात जिथनं चेंडूची फेकी करतोय, फेकी करेल तिथपर्यंत मात्र या धावा कंप्लीट होतील. 2 या 2 न धावसंख्या 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 16 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 52 धावांपर्यंत पोहोचायचंय. 52चा एक मोठा पाठलाग आहे. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा महेश करिता. फिंगरला रोल केला, अतिरिक्त चेंडू टर्न आणि उसळी सुद्धा पाहिली या चेंडूवर, जिथनं यष्टी रक्षक इबादनं बाकीचं काम मात्र पूर्ण केलंय. 2 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रवीला. चांगली गोलंदाजी, जर्सी क्रमांक 22 परिधान करून मात्र चांगली गोलंदाजी आज मैदानात न करतोय. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र बंदिस्त केलंय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. तर एका बाजूने निखिल भोईरनं पहिल्या ओव्हर मधनं अटॅक केला, त्यानंतर दुसरं षटक महेश करता होतं. त्या दुसऱ्या षटकातले 3 चेंडू पर्यंत आता झालेत. त्या 3 चेंडूंवर फक्त 2 धावा आतापर्यंत आल्यात. तिथनं एक फटका त्यानं एक्स्ट्रा कव्हरला खेळला. त्यानंतर चेंडू क्रमांक 4 पुन्हा एकदा सज्ज होतोय महेश अगेन. आता मात्र आडव्या बॅटनं खेळायचं होतं. तिथनं चेंडूला मिस झालाय. मात्र इबाद चांगला खेळ करतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही मात्र गोलंदाजीत 2 चेंडू त्याच्याकडनं शिल्लक असतील. या 2 चेंडूंवर एक षटकार किंवा चौकार खेळतील का हे पाहावं लागेल. जर सरासरी पाहिली तर 16 धावा आतापर्यंत जे धावसंख्येचा आलेख आहे 16 धावांवर. नेक्स्ट बॉल, आता मात्र फुल टॉस येतोय. त्या फुल टॉसला कन्वर्ट केलंय. एक टप्प्या अखेर चेंडू जाईल ओव्हर द रोप. चेंडू नो देखील असेल, चौकारही येतोय. म्हणजे टोटल या 5 धावा असतील. म्हणजे धावसंख्या तब्बल 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. एक खराब चेंडू हाताळला, तिथनं सातत्यानं डॉट चेंडू तो एका बाजूने घेत होता. मात्र कदाचित यॉर्कर करण्याचा त्याचा प्रयत्न, तिथनं त्यानं तो चेंडू बिमरच्या स्वरूपात हाताळला आणि मात्र चौकार येतोय त्या चेंडूवर. 21 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मात्र अजूनही इथून पुढे तो नव्याने एक चेंडू हाताळावा लागेल, जिथपर्यंत फ्री हिट ची संधी मात्र जी आता या चेंडूवरनं असेल. फलंदाजाला एक मुभा असेल की एक हात फ्री होऊन एक मोठा फटका खेळण्याची. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल मात्र बंदिस्त केलंय. त्या फ्री हिटच्या चेंडूवर सुद्धा त्याला बॅटरला बंदिस्त केलंय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 21 स्कोर कार्डवर. 52 धावांचा पाठलाग करताना रवी आपल्या गोलंदाजीतनं एक चांगली गोलंदाजी मात्र करतोय. इथून पुढे एक अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू असेल इथून पुढे. आणि त्या शेवटचा चेंडू खेळण्याकरता पुन्हा एकदा बॅटर महेशला आपण स्ट्रायकर एंडकडनं पाहतोय. नेक्स्ट बॉल, अप्रतिम क्वालिटी दर्जाचा एक दर्जात्मक चेंडू मात्र इथून पुढे डॉट करतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. टीम सांगे आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम सांगे, कल्पेश दळवी आणि टीम आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 21. एक संधी देऊया डीजे मास्टरला. तर धावसंख्या जी 21 या धावसंख्येवर मात्र असताना मात्र समोर आता गोलंदाजी ट्रॅक वरनं षटक क्रमांक 3 ची वर्णी लागतीये. अब्दुल्ला आपण पाहतोय. अब्दुल्ला एक मोठा बॅटर आहे. सातत्यानं अब्दुल चेंडू क्रमांक पहिला घेऊन येईल समोर. इथून
दोन षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 षटकांचा जर विचार केला तर 21 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात, म्हणजे जवळजवळ तर षटक क्रमांक 3 त्यातनं पहिला चेंडू, मात्र नो असेल चेंडू. त्या ठिकाणी झेल सुद्धा घेतलाय. मात्र 1+1 म्हणजे टोटल या 2 धावा येतील. निखिल भोईरला तो चेंडू होता जिथनं पहिला चेंडू अब्दुल कडनं खराब हाताळला गेलाय. या 2 धावसंख्या वाढेल. 2 धावसंख्या वाढून जाऊन पोहोचेल ती तब्बल 23 या धावसंख्येवर. सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. दरवर्षी सावली क्रिएशनच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहतो. मात्र पुढचा चेंडू आता अटॅक करताना डिपेक्स्ट्रा कव्हर वरनं 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. तत्पूर्वी चेंडूची फेकी केली रजानं. बॅकअपला यष्टीरक्षक आहे त्या ठिकाणी. तत्पूर्वी त्यानं चेंडूला कलेक्ट केलंय. या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. या 2 धावसंख्या वाढून जाऊन पोहोचेल ती टोटल 25 या धावसंख्येवर. 52 धावांपर्यंत पोहोचायचंय. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अब्दुल मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून जर विजयापर्यंत जायचंय ना तर मग चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. तर अजून पाहिलं तर 27 धावांची मात्र इथून पुढे गरज आहे. या तिसऱ्या षटकातनं अब्दुल मात्र अकमल येतोय चेंडूवर. अकमलला चेंडूची फेकी केली आहे. विकेटला संधी होऊ शकते. मात्र थ्रो थोडासा उशिरानं आला आणि जिथनं कलेक्ट झाला चेंडू तिथपर्यंत मात्र सेफ झोन पर्यंत बॅटर पोहोचतोय. या धावा सुद्धा 2 येतील. या 2 धावसंख्या 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. 27 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अब्दुलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मी सातत्यानं म्हणतो इथून जर कमबॅक करायचं आहे ना तर मग एखादा विकेट किंवा डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. गांधरे खेळाडू कक्षातनं ते मांडवामधनं कुठेही तो कपडा फाटू शकतो. गांधरेकर अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. एक मोठी स्पर्धा पाहतोय आपण. शिस्तीचं पालन करावं लागेल तुम्हाला, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल हे लक्षात असू द्यात. तत्पूर्वी अब्दुल पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर बॅटर महेशला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल फिंगरला रोल केला. चेंडू तो खालच्या क्षेत्रात राहिला. कोणत्याही प्रकारची उसळी मात्र त्या चेंडूवर नव्हती. जिथनं निर्धाव स्वरूपाने चेंडूची होती सांगता या डॉट बॉलनं. हे डॉट बॉल येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल ती 27 धावा. 52 पर्यंत जायचं आहे. नेक्स्ट बॉल आता मात्र विकेटला संधी आहे. रजा चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. परतावं लागेल एक संधी डीजे मास्टरला. येणाऱ्या 13 चेंडू धावांची गरज असेल ती 25 धावा. 13 बॉल 25 ची गरज आहे. जो बॅटर मैदानात दाखल झालाय विवेकला आपण पाहतोय. एक मोठा बॅटर आहे विवेक. त्याच्याकरता कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस लागलंय. रोहित पाटील गौरापूरचं व्यक्तिमत्व आहे. त्यानं 3 षटकारा करता 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय. ते विवेक जाधव करिता. षटकार हॅट्रिक करता पारितोषिक आहे विवेक जाधव करता रोहित पाटील मॅन फ्रॉम गौरापूर. मात्र पहिला चेंडू स्ट्रॉंग अपील जर केली असली तरी मात्र चेंडू वाईड असेल हे लक्षात असू द्यात. अतिरिक्त बाहेर होता.
नियम क्रमांक 22 अवलोकन होत आहे. नॉन क्लेबल चेंडू एक एक्स्ट्राची धाव मात्र दिली जाईल. या एक्स्ट्राच्या धावेनं धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 28-28. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र आता परतावं लागेल विवेक जाधवला. एक महत्वाचा बॅटर त्याला पाठवलाय परतीच्या प्रवासाला. एक संधी देऊया डीजे मास्टरला. तर इथून पुढे साईराज खतीब या चौथ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण ज्याला पाहतोय मात्र इथून पुढे समीकरण आलं येणारे 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 24. म्हणजे प्रतिपूर्णांक जर सरासरी पाहिली ना तर 12.0 ची सरासरी या 2 षटकातनं राखावी लागेल. समोर तो बॅटर आहे मैदानात निखिल भोईर त्याचं नाव आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकातनं ज्यानं तब्बल 16 धावा त्यानं खेचून काढला ना तो निखिल भोईर. मात्र आता स्ट्रायकर एंड कडनं 14 धावा त्यानं पहिल्या ओव्हरमधनं खेचून काढल्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातनं तेव्हा त्याच्या समोर साईराज खतीब होता. त्या साईराज खतीबवरच त्याने अटॅक केला आणि आता मात्र तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरनं इथून पुढे सज्ज होतोय. साईराज खतीब नाव खूप मोठं आहे. एमडीसी विभाग प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू. पहिल्या चेंडूवर निखिल भोईरला केलंय बाद. फलंदाज बाद. निखिल भोईर बॅक टू डगआउट. एक मोठा हादरा बसतोय. साईराज खतीबने पहिल्या चेंडूवर बाद केलंय. एक संधी डीजे मास्टरला. तत्पूर्वी एफसी रक्षक असेल घाड वापरणं तुम्हाला अनिवार्य आहे. वापरत चला कारण की सेफ्टी आपली खूप महत्वाची आहे. आयुष्यात आपल्याला खूप सारं क्रिकेट अजून इथून पुढे खेळायचं आहे. सेफ्टी असणं खूप गरजेचं आहे. आणि पहिला चेंडू जिथनं साईराज खतीबनं तो चेंडू हाताळला. एक मॅजिक डिलिव्हरी हाताळली कारण की पहिल्या षटकातनं त्याच निखिल भोईरनं साईराज खतीबवर काउंटर अटॅक केला. मात्र या वेळेस जर पाहिलं ना तर साईराज खतीबनं पहिल्या चेंडूवर त्याला बाद केलं. म्हणजे हे क्रिकेट आहे. जरी एका षटकातनं जरी साईराजवर अटॅक झाला असला तरी मात्र पुढच्या ओव्हरमधनं जेव्हा तो गोलंदाजीला आला त्यानं मात्र कमबॅक केलाय. नेक्स्ट बॉल कुलदीप करदा. अगेन पुढचा चेंडू अपील तर होती मात्र सेफ झोन पर्यंत बॅटर पोहोचेल पुन्हा एकदा. मात्र इथून पुढे चेंडू राहिले 10 आणि 10 चेंडू नंतर धावसंख्येची गरज आहे ती 24 धावा. SRK नारे टीम इथून कमबॅक करेल का? नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू कुलदीप करता.
चेंडू क्रमांक 3. मात्र अतिरिक्त बाहेर मनोज दळवी ऑफिशियल पंच आहेत वाडा क्रिकेट असोसिएशन, त्यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईट घोषित केला गेलाय. त्यानंतरची एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम SP बेलोशी आणि त्याच्या विपक्षात टीम सांगे, या दोन संघांमधला तो सामना असेल. साईराज कतिप अगेन पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर होता, ज्याला उडवलंय तिथनं अकमल चेंडू खाली, मात्र त्याचे प्रयत्न कमी. चेंडू जातोय षटकार 6 धावांकरता. तर षटकार आलाय. या षटकारानं खऱ्या अर्थानं थोडस बॅकफुटला टाकलंय टीम साईराज खतीप आणि टीम SRK नारे. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर कुलदीपला आपण पाहतोय, मात्र लगेच कमबॅक मिळवून दिलाय. अप्रतिम क्वालिटी दर्जाची गोलंदाजी एका बाजूनी होतीये. T6 च्या माध्यमातून 70-70 चा जो चेंडू आपण पाहतोय, इथून पुढे धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 17 धावा. 17 धावांची गरज आहे. कुलदीप स्ट्रायकर एंड कडनं. साईराज खतीप अगेन पुढचा चेंडू. चांगला चेंडू, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक रजा डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत मात्र जातोय, जिथनं फ्लंबल झाली लगेच दुसरी धाव पूर्ण केली. हे क्रिकेट खूप महत्वाचं आहे. जिथे सिंगल आहे तिथे डबल घेतली आणि मग या डबलनं धावसंख्या इथून पुढे येणारे 7 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 15 धावा, म्हणजे 7-15चं समीकरण आलंय. साईराज खतीप एक अनुभव संपन्न असलेला खेळाडू आहे. क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. मात्र इथून पुढे शेवटचा चेंडू हाताळताना मात्र थोडासा दूर राहिला चेंडू. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. दुसऱ्या करता कॉलिंग होईल का? मात्र नाही, थांबवलंय. म्हणजे इथून पुढे येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल 14 धावा. तिथपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत. तीच आहे. थँक्यू डेजे. मात्र कंपल्सरी चेसिंग, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, हे लक्षात असू द्या. वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही सामने खेळतायत, नियमावलीची तुम्हाला गरज नाहीये. तत्पूर्वी येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूत आता धावांची गरज आहे 14 धावा. त्या 14 धावा करण्याकरता समोर बॅटर कुलदीप आहे, त्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. समोर तो गोलंदाज आहे, तो गोलंदाजी करण्याकरता आलाय. कपिलला आपण पाहतोय, म्हणजे कपिलच्या हातात ते निर्णायक षटक दिलंय. कपिलवर तो विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला पात्र राहून इथून पुढे गोलंदाजी करावी लागेल. येणारे 6 चेंडू 14 धावा थांबवण्याकरता सज्ज झालाय पहिला बॉल. मात्र त्या पहिल्या चेंडूवर बॅटनं फटका खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केली आहे, सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तर पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि आता 13ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हे लक्षात असू द्या सर्व टीम. एक भव्य दिव्य आयोजन आपण ही स्पर्धा पाहतोय. शिवकृपा मित्रमंडळ गातेस, DKP स्पोर्ट्स शिवकृपा आणि पावणीपाडा. खऱ्या अर्थानं शिवकृपा चषक 2024 एक मोठं एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून, सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. तत्पूर्वी येणारे 5 चेंडू आणि 13ची गरज आहे. समोर आता तो बॅटर मैदानात आलाय, मयूरला आपण पाहतोय. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मात्र त्याच्या विपक्षात कपिल गोलंदाजी ट्रॅकवरनं. नेक्स्ट बॉल. मात्र फटका मोठा खेळायचा होता, बंदिस्त केलाय. साईराज खतीप येतोय चेंडूवर, जितना आला लगेच त्याने चेंडूची फेकी केली. मात्र इबादनं बॅकअप दिलंय. तत्पूर्वी एक धाव कलेक्ट आणि एक धाव पूर्ण, म्हणजे इथून पुढे येणारे 4 चेंडू आणि धावांची गरज आहे
किती 12 म्हणजे एक एक चेंडूवर आता संघर्ष करताना दिसतोय. पहिला सामना बसतोय, पहिला सामना आपण बघतोय. पहिल्या सामन्यातनं एक उत्कंठावर्धक एक मॅच आपण पाहतोय. एक अटाटटीची मॅच आहे. दोन्ही संघ संघर्ष करतायत मॅच जिंकण्याकरता. शिवकृपा चषक आपण पाहतोय 2024 चा महासंग्राम. त्यातनं हा अंतिम ओव्हर मधला हा तिसरा चेंडू. कपिल नेक्स्ट बॉल. मात्र त्या ठिकाणी झेलला कदाचित संधी झाली असती, मात्र जिथनं निर्धाव स्वरूपानं चेंडू निघून जातोय. म्हणजे इथून पुढे येणारं समीकरण येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. म्हणजे 2 मोठे पटके तुम्हाला कंपल्सरी खेचणं आहे. 3 चेंडू 12 ची गरज आहे. एखादा डॉट काढेल का षटकार खेचेल हे मात्र पाहावं लागेल. समोर कुलदीप आहे, त्याच्या बॅटमधनं या अगोदर एक षटकार आलाय साईराजच्या ओव्हरवर. तत्पूर्वी कपिल चेंडू क्रमांक 4 सज्ज होतोय, पंचांना पार करतोय. नेक्स्ट बॉल. मात्र पुढचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्यानं फ्लंबल झाली आहे. पहिल्या प्रयत्नात त्याच्या हातात चेंडू जरी आला नसला तरी मात्र 2 धावा 1 धाव आणि फलंदाज मयूरला बाद व्हावं लागलंय. म्हणजे इथून पुढे येणारे 2 चेंडू आणि 11 ची गरज आहे. आता 2 षटकार तुम्हाला कंपल्सरी खेचावेच लागतील. 2 षटकार येणं गरजेचं आहे. 2 चेंडू 11 ची गरज आहे. साईराज खतीबनं जिथनं ओव्हरला आला, निखिल भोईरला पहिल्या चेंडूवर त्यानं पाठवलं आपल्या परदेच्या प्रवासाला 4थ्या षटकातनं. म्हणजे तिथून खऱ्या अर्थानं कमबॅक या मॅचचा झाला. मात्र नवीन बॅटर मैदानात जाईल फलंदाजी करण्याकरता. चला बी फास्ट थोडीशी घाई करा. आजचा बॅटर पोहोचलाय. नवीन बॅटर जेव्हा जातो तेव्हा थोडं धावतच चला, तुमचाही वॉर्मअप होईल. तत्पूर्वी येणारे 2 चेंडू आणि 11 ची गरज आहे. समोर कुलदीपला आपण पाहतोय. निर्णायक षटकार खेचावे लागतील. निर्णायक चेंडू कपिल हाताळेल की निर्णायक षटकार कुलदीपच्या बॅटमधनं येतील. येणारे 2 चेंडू 11 ची गरज आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. तत्पूर्वी चेंडू क्रमांक 5 सज्ज होतोय. कपिल गोलंदाजी ट्रॅकवरनं 6 ते 7 पावलांचा रनअप घेऊन. मात्र पंच आमच्याकडे वळतायत. प्रेशर आहे दोन्ही खेळाडूंवर खऱ्या अर्थानं प्रेशर आहे. आणि मग जेव्हा जेव्हा प्रेशर येतो ना तेव्हा भल्या भल्यांच्या शिट्या वाजतात. जिथनं येणारे आता चेंडू असतील 2 धावांची गरज आहे. 10 धावा. निर्णायक मॅच. मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल कपिल गोलंदाजी ट्रॅकवरनं कुलदीप करता. पुढचा चेंडू. मात्र कुलदीपनं चेंडूला उचललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि फलंदाज बाद. कुलदीपला परतावं लागेल. एक मोठा हादरा बसतोय टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे संघाला. एक संधी डीजे मास्टरला. तत्पूर्वी इथून पुढे एखादा चमत्कारच तुम्हाला या विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे येणारे एकच चेंडू शिल्लक आहे, ज्यातनं 10 धावा तुम्हाला या करायच्या आहेत. शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम. त्यातनं पहिला सामना नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आणि टीम SRK नारे या सामन्यातनं. मात्र अंतिमचा तो चेंडू हाफ ट्रॅकर होता, जिथनं बंदिस्त केलाय तोही डॉट बॉल येतोय. म्हणजे 10 धावांनी हा सामना आपल्या खिच्यात घातलाय तो टीम SRK नारे संघानं. तर फर्स्ट एड बॉक्स सुद्धा आम्हाला इथे उपलब्ध करून दिलाय सुमित्रा मेडिकल शिरीसपाडा. किशोर वलटे यांच्याकडनं सुमित्रा मेडिकल जो किशोर वलटे यांच्या माध्यमातून जो फर्स्ट एड बॉक्स आमच्यापर्यंत पोहोचवलाय त्यांचाही खूप खूप धन्यवाद. दुपारी पाडाचे व्यक्तिमत्व आहेत सुमित्रा मेडिकल किशोर वलटे यांच्या माध्यमातून. तर मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता अकमल यायचंय. खूप चांगला खेळ त्याच्याकडे सातत्याने होतो. मी या खेळाडूबद्दल 2 शब्द तुम्हाला नक्की सांगेन. अकमल तो खेळाडू आहे ना, जेव्हा जेव्हा SRK नारे टीम जेव्हा जेव्हा अडचणीत असते ना तेव्हा हा अकमलचं प्रदर्शन खूप चांगलं असतं. मी खूप वेळा पाहिलंय ते.
अकमल तो बॅटर, त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक 23 धावांची त्याने इनिंग साकारली. तो अकमल मॅन ऑफ द मॅच ठरलाय. आयुषजी स्पष्टे यांच्याकडनं तो आयुष स्पोर्ट्स कैलासजी पस्टे यांच्याकडनं ती मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करता आकर्षक टी शर्ट जो देण्यात येईल. उत्तम टी शर्ट आयुष स्पोर्ट्स शिरीषपाडा त्यांच्या माध्यमातून जो कैलासजी पस्टे यांच्याकडनं तो आकर्षक टी शर्ट या ठिकाणी सामनावीरची ट्रॉफी जी अक्षय बार आणि अक्षय हॉटेल यांच्याकडनं जी मॅन ऑफ द मॅच करता एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी अकमल याला या ठिकाणी दिली जातीये. जो अकमलला आपण पाहतोय प्रशांतजी गोतारणे आयोजक आहेत खऱ्या अर्थानं. अकमल त्याला ती आकर्षक ट्रॉफी आणि आयुष स्पोर्ट्स कडनं एक आकर्षक टी शर्ट. जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा तू मैदानात फलंदाजी करण्याकरता अकमल गेलास. मनामध्ये कोणते विचार ठेवून तू फलंदाजीला गेलास? सबका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ